नाशिकच्या गोदावरी नदीतील पाणी वापरावर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली। बंदी आणण्याच्या मागणीची उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली। नदीतील पाणी पिण्यावर आणि अंघोळीसाठी बंदी आणण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली। नदीतील पाणी प्रचंड प्रदूषित झाल्याने बंदीची मागणी आता करण्यात आली। जोपर्यंत गोदावरी नदीतील पाणी स्वच्छ होत नाही आणि न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नाही तोपर्यंत पाण्याच्या वापरावर ताबडतोब बंदी आणावी। आगामी कुंभमेळ्याच्या आधी गोदावरी नदीतील पाणी स्वच्छ न झाल्यास कुंभमेळ्याच्या स्नानावर देखील बंदी घालण्याची मागणी आता करण्यात आली। काय नेमकी तुम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे आणि काय कोर्टाचं म्हणणं आहे? आम्ही याचिका ॲक्च्युली आमची याचिका 2012 पासनं हा लढा चालू आहे, न्यायालयीन लढा। त्याच्यामध्ये मान्य उच्च न्यायालयाने अनेक आदेश दिलेले आहेत की गोदावरी पुनर्जीवित व्हावी आणि फार महत्त्वाचं त्याच्यातलं ऑब्झर्वेशन असं होतं कोर्टाचं, गोदावरी नदीचं पाणी हे अनफिट फॉर ह्युमन कन्झम्पशन अँड डेंजरस टू हेल्थ, मानवी वापरासाठी अयोग्य आणि घातक आहे। तसे बोर्ड लावायला लावले होते दोन्ही साईडला नदीच्या। जसं याचं असतं ना, लाईटचा शॉक लागेल बॉ तर बोर्ड लावतात, तसं या पाण्याचा वापर करू नये असे बोर्ड लावायला लावले। त्याच्यावर अनेक आदेश दिले, त्याचं पालन झालं नाही आहे। आता कुंभमेळा येऊ घातलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही मान्य न्यायालयाला विनंती केलेली आहे की जोपर्यंत आपल्या आदेशांचं पालन होत नाही तोपर्यंत गोदावरी नदीचं पाणी आणि पात्र हे मानवी वापरासाठी बॅन करण्यात यावं, त्याच्यावर बंदी आणावी, जेणेकरून त्या आदेशाची अंमलबजावणी होईल आणि अगदी टाईम फ्रेम घालून द्यावा कोर्टाने। दर महिन्याला कोर्टाने सुनावणी घ्यावी आणि जर कुंभमेळ्यापर्यंत आपल्या आदेशांचं पालन झालं नाही तर मग लाखो करोडो लोक येणार आहेत, त्यांच्या स्वास्थ्याचे विषय तयार होतील। त्याच्यामुळे मग कुंभमेळ्याच्या दरम्यान स्नानावरती बंदी घालावी अशी मागणी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।